कल्पना करा, तुमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी नीटची तयारी करत आहे किंवा जेईई, यूपीएससी, एमपीएससीची किंवा एखाद्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. शाळा किंवा कॉलेजची फी तुम्ही भरली आहे, पुस्तकाचा खर्च केला आहे, प्रवासाचा खर्च आहे आणि त्यानंतर येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न, कोचिंग. कारण आज अनेक पालकांना असं वाटतं की मुलाला चांगल्या कोचिंगमध्ये पाठवलं नाही तर तो स्पर्धेत मागे पडेल. आणि याचं कारणामुळे भारतात कोचिंग ही आता केवळ अतिरिक्त सुविधा राहिलेली नाही, तर अनेक कुटुंबासाठी शिक्षणाचा जवळजवळ अनिवार्य भाग बनते. पण आता 15 ऑगस्ट 2026 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच विषयावर एक मोठी घोषणा केली. कोचिंग क्लासेस की स्पर्धा. हर माँ बाप को लग रहा है कि कोचिंग क्लास में बच्चे को नहीं भेजा तो हम प्रतिष्ठित परिवार नहीं है. इन गरीब और मिडिल क्लास परिवारों की हम चिंता करते हुए हजारों करोड़ रुपए का उनका खर्च है वो भी बचे. त्यांनी सांगितलं की गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर कोचिंगचा वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार विविध कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी फ्री ऑनलाईन कोचिंग नेटवर्क उभारण्याच्या दिशेने काम करणार आहे. म्हणजे सरकारचा प्रयत्न आहे की विद्यार्थ्याला कोचिंगसाठी आपल्या घरापासून दूर मोठ्या शहरात जाऊ लागू नये आणि त्याच्या कुटुंबावर हजारो लाखो रुपयाचा आर्थिक भार पडू नये. म्हणून इथे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, मोदींनी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे प्रायव्हेट कोचिंग क्लास बंद होणार हा प्रश्न आपण हेडलाईन म्हणून विचारू शकतो, पण तथ्य म्हणून सांगता येणार नाही. खरी बातमी अशी आहे की सरकार आता प्रायव्हेट कोचिंगला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर मोफत कोचिंग क्लासेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही घोषणा समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एक प्रश्न विचारावा लागेल, भारतामध्ये कोचिंगची गरज एवढी मोठी का झाली आहे? शिक्षण मंत्रालयाच्या 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार जवळपास 27% विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात प्रायव्हेट कोचिंग घेत होते किंवा घेतले होते. ग्रामीण भागात हे प्रमाण 25.5% होते, तर शहरी भागात 30.7% होते. म्हणजे साधारण प्रत्येक 4 विद्यार्थ्यांपैकी 1 विद्यार्थी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेत होता. आता याचा अर्थ समजून घ्या, भारतात विद्यार्थी फक्त शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत नाही, त्याचबरोबर एक दुसरी पॅरलल एज्युकेशन सिस्टीम देखील चालते, कोचिंग सिस्टीम. सकाळी स्कूल किंवा कॉलेज, त्यानंतर कोचिंग, मग टेस्ट सिरीज, त्यानंतर स्टडी मटेरियल, डाऊट क्लासेस, मॉक टेस्ट, पुन्हा अभ्यास. आणि हे सगळं का? कारण स्पर्धा प्रचंड आहे. उदाहरणार्थ नीट यूजी 2026 मध्ये जवळपास 23 लाख उमेदवारांनी नोंदणी केली. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये 2026 साठी 8 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केली. जेईई मेन मध्येही लाखो विद्यार्थी सहभागी होतात. आता तुम्ही स्वतः विचार करा, जेव्हा लाखो विद्यार्थी मर्यादित जागासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तेव्हा पालकांना कोचिंग क्लासेस का गरज वाटू नये? विद्यार्थ्यांना एक संदेश सतत दिला जातो, इतर कोचिंग घेत असतात त्यामुळे तुम्हीही कोचिंग घ्या, नाहीतर तुमचं मुलगं मागं पडेल. पालकांच्या मनात भीती निर्माण होते, आपण कोचिंग दिली नाही तर मुलाचं भविष्य धोक्यात येईल आणि मग पालक आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्याचा निर्णय घेतात. कारण हा खर्च त्यांना खर्च वाटत नाही, त्यांना तो मुलाच्या भविष्याच्या इन्व्हेस्टमेंट वाटतो. आणि याच सायकोलॉजिकल प्रेशरचा उल्लेख पंतप्रधान मोदींनीही आज भाषणात केला. त्यांनी सांगितलं की कोचिंगचा आर्थिक भार गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठा होत आहे आणि मुलाला कोचिंगला पाठवलं नाही तर तो मागे पडेल अशी सामाजिक भावना तयार झाली. आता इथे एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जर कोचिंग इतकी आवश्यक झाली असेल तर मग आपल्याला शाळा आणि कॉलेजमध्ये नेमकं काय कमी पडलं? कारण आदर्श परिस्थितीत विद्यार्थ्याला मूलभूत शिक्षण शाळेत मिळायला हवं, विषयाची समज कॉलेजमध्ये मिळायला हवी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करण्यासाठी अतिरिक्त कोचिंग हा पर्याय असायला हवा. पण जर लाखो विद्यार्थी कोचिंगवर अवलंबून असतील तर ही फक्त कोचिंगची समस्या नाही, ही आपल्या एज्युकेशन सिस्टीम समोरील मोठी समस्या. कारण जे विद्यार्थी महागडं कोचिंग घेऊ शकतात आणि ते जे घेऊ शकत नाही त्यांच्या सुरुवातीपासून फरक तयार होतो आणि इथेच आर्थिक असमानता शिक्षणातील असमानतेमध्ये बदलते. एका कुटुंबाकडे वर्षाला लाखो रुपये कोचिंगसाठी खर्च करण्याची क्षमता असते, तर दुसरं कुटुंबाला घर खर्च आणि शिक्षणाचा मूलभूत खर्च भागवताना संघर्ष करते. दोन्ही मुलं समान बुद्धिमान घेऊन परीक्षा देतात, पण तयारीसाठी मिळणाऱ्या संसाधनामध्ये प्रचंड फरक असतो. आणि म्हणूनच सरकारची आजची घोषणा महत्वाची ठरते. कारण जर सरकार खरंच हाय क्वालिटी फ्री एज्युकेशन उपलब्ध करून देऊ शकलं तर पहिल्यांदा गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना महागड्या कोचिंगला एक क्रेडिबल अल्टरनेटिव्ह मिळू शकतो. समजा महाराष्ट्रातील एखाद्या छोट्या गावात राहणाऱ्या विद्यार्थ्याला यूपीएससीची तयारी करायची आहे, आज त्याला कदाचित पुणे, मुंबई, दिल्ली किंवा दुसऱ्या शहरात जाण्याचा
विचार करावा लागतो. त्यासाठी कोचिंग फी, हॉस्टेल, फूड, ट्रॅव्हल आणि इतर खर्च येतात. पण जर त्याच विद्यार्थ्याला घरबसल्या देशातील चांगल्या शिक्षकाकडून ऑनलाईन शिकता आलं, टेस्ट सिरीज मिळाली, डाऊट सॉल्व्हिंग मिळालं आणि नियमित मेंटरिंग मिळालं तर त्याच्या कुटुंबाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि इथेच सरकारच्या या योजनेची खरी पोटेन्शियल आहे. आणि आता थोडं थांबा, कारण फ्री ऑनलाईन कोचिंग ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण फक्त यूट्यूबवर लेक्चर्स अपलोड केले किंवा एखादी वेबसाईट सुरू केली म्हणजे कोचिंगची समस्या सुटली का? अजिबात नाही. विद्यार्थ्याला फक्त लेक्चर नको असतो, त्याला चांगला शिक्षक हवा असतो. त्याला प्रश्न विचारता आले पाहिजे, त्याला डाऊट क्लिअर झाले पाहिजे, त्याला मॉक टेस्ट हवे, त्याला परफॉर्मन्स अनालिसिस हवा, त्याला कोणत्या विषयात कमजोरी आहे हे सांगणारा मेंटर हवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला अशी परीक्षा प्रणाली हवी ज्यावर त्याचा विश्वास असेल. त्यामुळे सरकारने जर ही योजना यशस्वी करायची असेल तर फ्री एवढाच मुद्दा पुरेसा नाही, क्वालिटी अँड ऍक्सेसिबिलिटी हे त्याहून महत्वाचे मुद्दे आहेत. आणि ऍक्सेसिबिलिटी म्हटलं की भारतातील डिजिटल डिवाइडचा प्रश्न समोर येतो. शहरातील एका विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, हाय स्पीड इंटरनेट आणि अभ्यासासाठी स्वतंत्र खोली असू शकते. ग्रामीण भागातील किंवा आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे सगळं असेलच असं नाही. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन मोफत असली तरी इंटरनेट, डिव्हाइस किंवा लर्निंग एन्व्हायरमेंट नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ती प्रत्यक्षात किती ऍक्सेसिबल हा प्रश्न राहतोच. म्हणूनच सरकारला कंटेंट सोबत डिजिटल ऍक्सेस, भारतीय भाषांमधील शिक्षक, डाऊट सॉल्व्हिंग अँड टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरवरही लक्ष द्यावं लागेल. आणि ही कल्पना पूर्णपणे नवीन नाही. IIT कानपूर आणि शिक्षण मंत्रालय संबंधित साथी या उपक्रमातून जेईई, नेट आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्ससाठी फ्री लर्निंग रिसोर्सेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आधीपासून सुरू आहे. त्यामुळे आजची घोषणा ही शून्यातून सुरू होणारी गोष्ट नाही. आता प्रश्न आहे ती किती मोठ्या प्रमाणावर आणि किती प्रभावीपणे स्केल केली जाते. आणि इथेच आपण प्रायव्हेट कोचिंगकडे परत येतो, कारण अनेकांना प्रश्न पडतोय, जर सरकार फ्री कोचिंग देणार असेल तर प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचं काय? तर सध्याच्या घोषणेनुसार प्रायव्हेट कोचिंग बंद होणार नाही. उलट सरकारकडे प्रायव्हेट कोचिंग सेंटरच्या रेग्युलेशनसाठी गाईडलाईन्स ही आहेत. 2024 मध्ये कोचिंग सेंटरच्या रेग्युलेशनसाठी केंद्राने गाईडलाईन्स जारी केल्या होत्या, ज्यात रजिस्ट्रेशन, फीस, इन्फ्रास्ट्रक्चर, स्टुडंट सेफ्टी, मेंटल वेलबिंग, काउन्सिलिंग आणि कंप्लेंट्स मेकॅनिझम सारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. म्हणजे सरकारचा अप्रोच सगळे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद करा असा दिसत नाही, तर एकीकडे रेग्युलेशन आणि दुसरीकडे फ्री पब्लिक अल्टरनेटिव्ह असा दोन बाजूचा अप्रोच दिसतो. आणि जर सरकारचा फ्री जो अल्टरनेटिव्ह आहे चांगल्या दर्जाचा झाला तर त्याचा प्रायव्हेट कोचिंग इंडस्ट्रीवर परिणाम होऊ शकतो, कारण बाजारात जेव्हा एखादा चांगला फ्री अल्टरनेटिव्ह येतो तेव्हा ग्राहकाकडे चॉईस निर्माण होतो. आज एखाद्या विद्यार्थ्याला कोचिंगसाठी 50,000, 1,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागत असेल आणि उद्या त्याचा जवळपास समान दर्जाचं शिक्षण मोफत मिळत असेल तो प्रायव्हेट कोचिंग का घेईल? अर्थात काही विद्यार्थी पर्सनल अटेन्शन, फिजिकल क्लासरूम्स अँड स्पेसिफिक टीचरसाठी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस निवडतील. पण प्रायव्हेट कोचिंगला आपली क्वालिटी सिद्ध करावी लागेल. फक्त मोठ्या जाहिराती आणि टॉपर्सचे फोटो लावून विद्यार्थी मिळवणं कठीण होऊ शकतं. म्हणजे प्रायव्हेट कोचिंग बंद करण्याची गरज नसतानाही गव्हर्नमेंट अल्टरनेटिव्हमुळे या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन वाढू शकतं. पण इथेही एक मोठा प्रश्न आहे. समजा सरकारने सर्व विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग दिली तर कॉम्पिटिशन कमी होईल का? नाही, कारण कोचिंग ही कॉम्पिटिशनची मूळ समस्या नाही. उदाहरणार्थ नीट मध्ये लाखो विद्यार्थी आहेत पण मेडिकल सीट्स मर्यादित आहेत. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग दिली तरी मेडिकल सीट्स अचानक लाखोनी वाढणार नाहीत. UPSC मध्ये लाखो उमेदवार असतात आणि अंतिम निवड काही शेकड्यामध्ये होते. म्हणजे कोचिंगचा खर्च कमी झाला तरी कॉम्पिटिशनची तीव्रता कायम राहणार आहे. आणि म्हणूनच भारताच्या एज्युकेशन प्रॉब्लेमचं उत्तर फक्त फ्री कोचिंग मध्ये नाही. आपल्याला शाळांची गुणवत्ता सुधारावी लागेल, शिक्षक प्रशिक्षण मजबूत करावं लागेल, उच्च शिक्षणातील जागा वाढवाव्या लागतील, रोजगारांच्या संधी वाढवाव्या लागतील, परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह करावं लागेल आणि विद्यार्थ्यांना फक्त सरकारी नोकरीच्या काही हजार जागांसाठी वर्षानुवर्ष तयारी करावी लागू नये यासाठी अर्थव्यवस्थेत विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. म्हणून मला वाटतं की आजची घोषणा एक मोठ्या समस्येवरचा पूर्ण उपाय नाही, पण ती एका मोठ्या दिशेनं टाकलेलं पाऊल नक्कीच असतो. आणि याच भाषणात पंतप्रधान मोदींनी युवकांसाठी AI ट्रेनिंगचाही मोठा कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य त्यांनी सांगितलं. याचा अर्थ सरकार युवकाच्या भविष्याला ट्रॅडिशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या पलीकडे पाहत आहे.
कारण पुढच्या काही वर्षात AI टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग, स्टार्टअप्स आणि डिजिटल इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहे.